सोमवारी 1 डिसेंबर रोजी नेहरू चौकाजवळील असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्याची घटना घडली होती। यामध्ये घरातील महिला गंभीर भाजून जखमी झाली होती। तिचा शनिवारी 6 डिसेंबर रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला। या घटनेमध्ये करुणा मनोज जगताप, राहणार जगताप हाईट्स, नेहरू चौक, लोणी काळभोर या मृत्युमुखी पडल्या आहेत। करुणा जगताप या जगताप हाईट्समध्ये पहिल्या मजल्यावर आपल्या पती आणि 2 मुलांसह राहतात। 1 डिसेंबर रोजी सकाळी त्यांचे पती कामाला तर मुले शाळेत गेल्याने त्या घरात एकट्या होत्या। घरात गॅसच्या 2 टाक्या आणि गॅस गिझर आहे। सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला। यावेळी दिवाळीला आणलेले फटाके घरात शिल्लक राहिले होते, तेही यावेळी जोरात वाजले। या स्फोटात करुणा जगताप या होरपळल्या। हा स्फोट इतका भयंकर होता की घराचे दरवाजे, खिडक्या तुटून पडल्या। घरात आणि समोरच्या रस्त्यावर काचांचा खच पडला। घरातील वस्तू जळून खाक झाल्या। याच वेळी नेहरू चौकाजवळील रस्त्यावरून तिघेजण दुचाकीवरून चालले होते। या स्फोटाने एक खिडकी तुटून दुचाकीवरून चाललेल्या एका तरुणाच्या हातावर पडल्याने त्याच्या हाताचे हाड मोडले आहे। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्नीवर नियंत्रण मिळवले। दोन्ही जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। करुणा जगताप या स्फोटात भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला आहे। सुस्वभावी आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या करुणा जगताप यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073।